नमस्कार. मी आज तुम्हाला एक स्वामींचा मोठा अनुभव सांगणार आहे. एक मला रिक्षावाले काका भेटले होते मध्ये. त्यांच्याशी मी गप्पा मारत मारत चालली होती. रिक्षात बसल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी मला म्हटले की ताई, तुम्ही स्वामींचे भक्त आहात का? तर मी म्हटले हो. तर त्यांनी मला म्हटले, ताई मी तुम्हाला एक स्वामींचा अनुभव सांगू का? तर मी म्हटलं चालेल काका, बोला ना. तर त्यांनी मला सांगायला सुरू केली कथा. ते म्हणाले, ताई मी रस्त्यावरून एकदा चाललो होतो. मला रस्त्यावर एक फोटो पडलेला मिळाला. तो फोटो मी उचलला, उघडला तर पाहिले तर स्वामी होते. स्वामींचा फोटो मी हातात घेतला, रिक्षात ठेवला आणि मी माझ्या घराच्या दिशेने चाललो. घरी पोचताच मी तो फोटो माझ्या हातात घेतला आणि माझ्या घरात गेलो. मी ज्या दिवशी तो फोटो घरात घेऊन गेलो तेव्हा मी तो फोटो नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. रात्री जेव्हा मी झोपलो तेव्हा माझ्या स्वप्नात स्वामी महाराज आले आणि मला म्हणाले, काय रे बाळा, मला तो ड्रॉवरमध्ये ठेवून दिले आहेस? तसंच मी दचकन उठलो आणि तो फोटो काढला आणि माझ्या उशीपाशी ठेवला. दुसऱ्या दिवशी त्या फोटोची मी फ्रेम तयार केली आणि गुरुवार होता म्हणून मी ती फ्रेम माझ्या घरात लावली. आमच्या घरात कोणीही स्वामी भक्त नव्हते, मीही नव्हतो. फक्त लोकांकडून ऐकले होते स्वामी समर्थ आहेत म्हणून. दुसऱ्या दिवशी माझी बायको, तिला खूप त्रास सुरू झाले. तिला आधीपासून सर्दी, खोकला, ताप याचा खूप त्रास होता. नेहमीप्रमाणे मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी म्हटले की तिला परत एकदा आपल्याला चेक करून घ्यावं लागेल. नेहमीप्रमाणे आम्ही चेक केलं तर परत डॉक्टरांनी तेच सांगितले की हिला वातदोष आहे आणि सर्दीचा कोटा आहे, त्यामुळे तिला आयुर्वेदिकच उपयोगी पडेल. आमचं आयुर्वेदिक औषधे सर्दीवर सुरूच होती. नेहमीप्रमाणे ती घ्यायला लागली. तिला बरेच वाटेना ती आजारीच पडत होती. एके दिवशी जसं लोकांनी मला म्हटले होते, स्वामी महाराजांना आपले दुःख सांगा, ते आपले दुःख ऐकून घेतात आणि त्याला निवारण करतात. त्याचप्रमाणे मी महाराजांना म्हटले, महाराज, वर्षभरापासून माझी बायको सर्दी, खोकला आणि तापामुळे खूप त्रस्त झालेली आहे. ह्यावर काहीतरी मार्ग द्या. त्याच दिवशी नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी भाडी मारायला निघालो. जसं मी रिक्षात बसलो, रिक्षा सुरू केली, तसं जवळपास एक माणसाने रिक्षा थांबवली आणि तो माझ्या रिक्षात बसला. त्याने बसल्या बसल्या स्वामींचं तारक मंत्र सुरू केलं. हळू आवाजात असेना, पण त्याने सुरू केलं होतं. ते मी ऐकत ऐकत रिक्षा चालवत होतो. मुंबईचा ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही ते तारक मंत्र ऐकत ऐकत अंधेरीच्या दिशेने चाललो होतो. मी त्या दादांना म्हटले, दादा तुम्ही नेहमी तारक मंत्र ऐकतात का? तर ते दादा म्हणाले, हो, स्वामींशिवाय माझं पान हलत नाही. मी त्या दादांना म्हटलं, तुम्ही अंधेरीला चालला आहात, तुम्ही कुठे तिथे जॉबला जातात की काही कामानिमित्त तुम्ही तिथे चाललात? तर ते दादा म्हणाले, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. मी त्यांना म्हटले, अरे वा, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, खूप छान. तर मी त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी माझ्या बायकोचा त्रास त्यांना सांगितला. त्यांनी मला पटकन एकच वाक्य म्हटले, दादा मी तर डॉक्टर आहे, मी तुम्हाला औषधोपचार सांगेन, पण त्याहून मोठे आपले स्वामी आहेत. औषधोपचारात जे काय आहे औषधं ते तुम्ही घ्यायला सुरू करा. मी तुम्हाला लिहून देतो, तुमच्या बायकोला ती औषधं सुरू करा. 1 आठवड्याची औषधं तुम्ही त्यांना द्या आणि हा माझा नंबर आहे, तुम्ही मला फोन करून सांगा की काय फरक पडला तो. पण त्याहून आधी त्याने मला म्हटले की स्वामींच्या मठात जा, तिकडचा अंगारा घ्या आणि तुमच्या बायकोला नेहमी सकाळी उठल्यावर पाण्यातून घ्यायला सांगा. नेहमीप्रमाणे
ती उठली आणि मी सांगितल्याप्रमाणे माझ्या बायकोने ते अंगारा घ्यायला सुरू केलं आणि मग औषधं घ्यायला सुरू केली. हे उपचार आम्ही जवळजवळ महिनाभर केले. महिन्याभरात माझ्या बायकोचा जो खोकला होता, सर्दी होती, ती पूर्णपणे निघून गेली. ह्याला आता वर्ष झालेलं आहे आणि आता माझी बायको एकदम त्या त्रासापासून मुक्त झालेली आहे. जो फोटो मी माझ्या घरी आणला होता ते साक्षात महाराज माझ्या घरात आले होते आणि त्यांच्या रूपात मला माणसं माझ्या आयुष्यात आली आणि माझी बायको बरी झाली. हाच माझा अनुभव आहे असे त्या काकांनी मला सांगितले. त्यावर काका मला म्हणाले, बाळा, हे तू खूप चांगलं काम करत आहे. सगळ्यांचे अनुभव जगाला पोचवणे हे सगळ्यात मोठं पुण्य. स्वामींच्या पुढे काहीच नाही असं त्यांनी मला म्हटले आणि मग ते आपल्या दिशेने निघून गेले. श्री स्वामी समर्थ.